धुळ्यात परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा। परभणी येथील संविधान प्रेमी उच्च शिक्षित वडार समाजाच्या विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सुरेंशी याचा पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड सह संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व दोषी पोलिसांवर 302, 34, 307, 354 अॅट्रॉसिटी 3/3/2 नुसार गुन्हा दाखल करा। मयत सोमनाथ सुरेंशी यांच्या परिवारास 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या। परिवारातील एका व्यक्तीस नोकरीची संधी द्या। ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या परिवारास 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्या। आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे समरी करणे, गुन्हे मागे घेणे बंद करा। संविधान व महापुरुषांचे विटंबनेबाबत स्वतंत्र कठोर कायदा बनवून देशद्रोहाच्या संज्ञेत कारवाई व शिक्षेची तरतूद करा। देशाचे केंद्रीय गृहमंत्री यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या असून 17/12/2024 रोजी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वेष भावनेने केल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी। माफी न मागितल्यास त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। अशा विविध मागण्यांसंदर्भात आज धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने, समुदायाच्या वतीने, आंबेडकरी संघटनांच्या वतीने या ठिकाणी परभणी घटनेचा तीव्र निषेध म्हणून भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळेस घोषणाबाजी करत सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून या ठिकाणी शिष्टमंडळाने निवेदन दिले। या प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ दलित नेते दिलीप आप्पा साळवे, बाबा हातेकर, किरण जोंधळे, शोभाताई बच्चाव, नयनाताई दामोदर, अनिल दामोदर, राज चव्हाण, आनंद लोंढे, किरण गायकवाड, मनोज शिरसाट, गौतम गायकवाड, हरिश्चंद्र लोंढे, समाधान बैसाने, सागर मोहिते, आनंद सैंदाने, सुरेश लोंढे, महेंद्र महाले, दिनेश निकुम, राहुल वाघ, संतोष अमृतसागर, भैया पारेराव, रवींद्र नगराडे, योगेश जगताप, देवीदास जगताप, संजय आयरे, योगेश ईशी आदींसह पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते। अनेक आंबेडकरी समाज बांधवांचे नेते, आंबेडकरी संघटनांचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते। तर शेकडो आंबेडकरी जनसमुदाय या भव्य विराट मोर्चात निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अमित शाह